नमस्कार मंडळी, मी मेघा. स्वागत आहे तुमचं माझी योजना या आपल्या चॅनलवर. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे. 27 जुलैपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी आणि किती पाऊस पडू शकतो. सर्वप्रथम मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही पावसापासून वंचित राहिलेल्या भागांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड तसेच नंदुरबार जिल्ह्यात 27, 28 आणि 29 जुलै दरम्यान दुपारनंतर ढगांची दाटी होऊन जोरदार पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी अर्धा ते 1 तास मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे परिसरातील सिंचन आणि पाणी पुरवठ्याला मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा पट्टा 29 जुलैपासून विदर्भाच्या दिशेने सरकत 30 आणि 31 जुलै तसेच 1 ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. यामुळे नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अधूनमधून जोरदार सरी कायम राहू शकतात. तर पुणे, मुंबई, कोकण घाटमाथा, इगतपुरी, संगमनेर, अकोले आणि त्र्यंबकेश्वर परिसरातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि उत्तर भागात 30 जुलैपासून पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे गोदावरी नदीच्या खोऱ्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, मंद्रुप आणि परिसरातही 27 ते 31 जुलै दरम्यान चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आतापर्यंत पावसापासून वंचित राहिलेल्या भागांना मोठा दिलासा मिळू शकतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन, सिल्लोड, जाफराबाद, सिंदखेड राजा तसेच सोयगाव परिसरातही येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहिरी, तलाव आणि लहान पाणीसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात आणखी काही कमी दाबाचे पट्टे सक्रिय होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा व्यापक पाऊस पडू शकतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा प्रभाव चांगला राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा हवामानाचा अंदाज उपलब्ध माहिती आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणावर आधारित आहे. स्थानिक हवामान परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांकडेही लक्ष ठेवावे. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, हवामान अपडेट, बातम्यांसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.